चला दोन्ही संघांना विनंती आपण आपापली जागा घ्यायची आहे. टीम तांबडा किंग आणि रुद्र 11 दोन्ही संघांनी आपापली जागा घ्यायची आहे. मला वाटते रुद्र किंगनं टॉस जिंकला आणि निर्णय त्यांनी गोलंदाजीचा घेतला. आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. आपण जर का पाहिलं तर रुद्र 11 अगदीच लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील पहिला सामना उद्घाटनाचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला तांबडा किंग आणि त्यांच्या विरोधामध्ये रुद्र 11 या दोन संघांमध्ये लढत लढली जाणार आहे. वाडा खडकोना गावामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून रंगताना पाहायला मिळत्या. तांबडा किंग आपले दोन्ही फलंदाज कृपया आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. सर दोन्ही संघांचा 12th मान आमच्याकडे यायचा. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू रुद्र किंग आणि रुद्र 11 आणि तांबडा किंग दोन्ही संघाचा 12th मान 12वा खेळाडू आमच्याकडे उपस्थित असेल. आपण ही स्पर्धा अगदीच 6 सीटर लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित करतो. त्या कारणानं आपली प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत योग्य रीतीनं पोहोचणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. त्यासोबत माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण करून मी श्रीकांत मधुकर पाटील सफाळी विराथन खुर्द इथून आज या स्पर्धेचं समालोचन करण्यासाठी आलो. आणि या स्पर्धेचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सुरुवात होईल. पहिला चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज स्वप्नील आणि त्याच्या समोर जर पाहिला तर अजय आणि मनोज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम रुद्र 11 तांबडा किंग या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतो. पिंक आणि व्हायलेट या दोन रंगांमध्ये रंगलेले हे दोन संघ आपला एकमेकाच्या विरोधामध्ये पहिल्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. 38चं सर्कलचं बंधन मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतं. आणि या पहिल्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर दोन जे क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभे केलेत ते जर पाहिलं तर एका बाजूला स्क्वेअर लाईक आणि या समोरच्या बाजूला जर पाहिलं तर लॉंग ऑफ या दोन रिझनमध्ये डीपमध्ये दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. बाकी क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये यावेळेला पहिला चेंडू डाऊन द लेग आपला पाहायला मिळतो. पंच आमच्याकडे वळतायत दर्शवतात आणि स्वर चेंडूना झालाय श्री गणेशा. सुरुवात झाली या एका धावेनं. अगदीच आजचा दिवस जर आपण पाहिला तर 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस. अगदीच सर्व मायबाप प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्वर आला. नंतर यावेळेला फुलटॉस चेंडू
आणि या लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. चेंडू थांबेल तोपर्यंत एकेरी धाव मात्र कंप्लीट होत्या आणि या पहिली धाव अगदीच बॅटच्या सहाय्यानं मला वाटतं येताना पाहायला मिळत्या. धावसंख्या जाऊन पोहोचत्या 2. या धावसंख्येवर एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णस्वाद गेला. स्वप्नील गोलंदाजी मार्क पर त्याच्या समोर जर पाहिलं तर या वेळेला ऑन स्ट्राईक मिस्टर मनोज. या वेळेला पुन्हा एकदा बॅट लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या माध्यमातून केला जातो. आपण पुन्हा एकदा त्यांना अगदीच या दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर एक्सरसाइज करण्याची संधी मात्र गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून दिली जाते. आणखी एक वाईट चेंडू, आणखी एक एक्स्ट्रा धाव येताना पाहायला मिळेल. 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. स्ट्राईक मनोज या वेळेला अगदीच चांगला कव्हर ड्राईव्ह आपला पाहायला मिळतोय. कव्हर रिझनमध्ये चतुर्षी चेंडूपर्यंत जाईल, फील्ड करेल तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी यावेळेला मिळते. सिंगल डबलचं क्रिकेट आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णस्वाद गेला. 2 चेंडू 4 धावा धावफलकावर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा 30 या सर्कलमध्येच राहताना पाहायला मिळतो. आणखी एकेरी धाव येताना पाहायला मिळेल. तर आमचे मुख्य मान्यवर सर्व प्रतिभा गुरुडा मॅडम या स्पर्धेचा मात्र निरोप घेत आहेत. आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याकरता आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आपले आभार मानतो. आणि याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर बॅक टू द बॉलर. चेंडू झेल सुटला जातो. क्षेत्ररक्षक स्वतःच गोलंदाज या ठिकाणी या झेल सोडताना आपला पाहायला मिळत आहेत. पहिले जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना मनोज या बॅटरला. मनोज आणि अजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर का आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडू अखेर या वेळेला समोरच्या बाजूनं लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पण नशिबाचे मिळते 7 आणि पहिला चौकार या स्पर्धेत येत असताना आपला पाहायला मिळतो. चौकार आला. या चौकारासहित धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 9 रन. 9 धावा धावफलकावर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जर पाहिलं तर उंचवट आपला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. क्षेत्ररक्षकाकडून फंबल होताना पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा बॅटिंग करणारा संघ अर्थात रुद्रा 11ला इतर त्यांना पाहायला मिळाला. दरम्यान यावेळेला फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने स्क्वलिंग रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं डीप मध्ये. आणि या चौकारानंतर आलेली ही सिंगल रन. या सिंगल मात्र पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती अखेर जाते. पहिल्या षटकाअखेर 10 रन 10 धाबा. कुठलाही विकेट आतापर्यंत गमावला नाही. टीम तांबडा किंग या संघानं. तांबडा किंग आणि रुद्रा 11 अशी हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्याची भिडंत आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी अतुल. त्याच्या समोर आपण बॅटर जर पहिला तर मनोज आपला पाहायला मिळणार आहे. ज्या मनोजच्या बॅटमधून एक चौकार येताना आपण पाहिला. पहिल्या षटकाअखेर 10 धावा धावफलकावर. तर पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 10 धावा पहिल्या षटकाअखेर. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र निर्धाव चेंडू जात असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकाची जर आपण पहिलं तर फील्ड प्लेसमेंट थोडंसं क्षेत्ररक्षण खोललं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. डीपमध्ये प्रोटेक्शन अगदीच आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इंटू द एअर. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतो आणि योग्य रीतीनं ऑस्ट्रेलियन कॉफी बुक स्टाईलमध्ये पहिला विकेट, पहिला हादरा या ठिकाणी तांबडा किंग या संघाला देत असताना आपला पाहायला मिळतो. पहिला विकेट अगदीच जाताना आपला पाहायला मिळेल. गोलंदाज अतुलच्या नावावर या विकेटसाठी आपण सेलिब्रेट करूया आणि या संधी देऊया आमच्या संगीत कक्षातील डीजे दादांना. डीजे
बॅटर जर्सी नंबर 44 मिस्टर अनिल ऍक्शन मध्ये जात असताना पाहायला मिळतो. फलटॉस चेंडू फुल टॉस वर ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डाऊन द लेग जात असताना पाहायला मिळतो. पंच पुन्हा एकदा अगदीच कवायत करताना आपला पाहायला मिळतात. स्वर चेंडू वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव. आतापर्यंत जर पाहिलं ना तर दुसरं षटक इन ऍक्शन मध्ये असताना 8 चेंडूंचा खेळ झाला. 3 वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत हाताळले गेलेत. यावेळेला लेगसाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये अगदीच आपला 2 क्षेत्ररक्षक तिथे जाताना पाहायला मिळाले. कॉर्नर बोल क्षेत्ररक्षक पर्यंत पोहोचला आणि चांगलं अगदीच क्षेत्ररक्षक आपला पाहायला मिळाला. थोडंसं पब्लिक अगदीच पाहिलं होतं मात्र 2 धावा घेण्याची संधी इथे मिळते. या दुहेरी धाव फलक जाऊन पोहोचतो तब्बल 13 धावांच्या क्रमांक दुसरे इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. यावेळेला शॉट ऑफ लाईनचा हा चेंडू आपला पाहायला मिळाला. अगदीच बॅटरने जेवढी उंची त्या ठिकाणी चेंडू घेईल हे जज केलं होतं मात्र तेवढा चेंडू उंच येत नाहीये. थोडासा खाली राहतो आणि निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. अतुल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. एक आणखी वाईट चेंडू. लाईन थोडीशी खराब त्या व्यतिरिक्त आतापर्यंत थोडासा इकॉनॉमिकली खूप चांगला गोलंदाजी केल्या मात्र 2 अतिरिक्त धावा अतुलच्या गोलंदाजीवर आतापर्यंत येताना पाहायला मिळाल्यात. 4 धावा अतुलनं आतापर्यंत खर्च केल्या. दरम्यान पुढचा चेंडू या वेळेला फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. बॅटचा टॉप एज लागला होता. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करतोय तोपर्यंत पुन्हा एक धाव घेण्याची संधी या ठिकाणी मिळते. एकेरीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजे तब्बल 15 धावा. 1-5-15 धावा धावफलकावर लागल्या असताना आपला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ झाला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सध्या यावेळी थोडासा खाली राहणारा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही. यष्टीरक्षक त्या ठिकाणी इनॅक्शन मध्ये त्यांना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडूना षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये समाप्ती अखेर जात्या आणि 2 षटका अखेर धावसंख्या 15 धावफलकावर लागली आपल्याला पाहायला मिळतं. या ओव्हर ब्रेक मध्ये पुन्हा एकदा जाऊया संगीत कक्षा. श्री जयवंत गुरोडा सरांना विनंती करतोय कृपया आपण मुख्य व्यासपीठावर यावं. आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. श्री जयवंत गुरोडा सर जिल्हा परिषद सदस्य. दरम्यान षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. जर खेळपट्टीचा थोडासा विचार केला ना तर शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू तेवढीशी उंची घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही. कदाचित पिचमध्ये थोडीशी नमी आपल्याला पाहायला मिळत्या आणि त्याच कारण चेंडू थोडासा खाली राहतो. याच दरम्यान जर पाहिलं तर 1 धाव येताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 जे प्रेक्षक वर्ग अगदीच नुकतीच या स्पर्धेसोबत जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षक वर्गांच्या माहितीसाठी सांगतोय. षटक पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो आणि पहिल्या सामन्यातील 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातं. डोकुऱ्या त्याचा गोलंदाज यावेळेला चेंडू अगदीच झाडाच्या अडथळ्यामुळे थांबताना आपल्याला पाहायला मिळतो. याच दरम्यान चांगली रनिंग उठून विकेट मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 2 पुढे फ्लाय होताना पाहायला मिळते. 2 पुढे जाईल धावसंख्या जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 3 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 18. एका गडीच्या मोबदल्यामध्ये टीम तांबडा किंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक अनिल त्याच्या विरोधामध्ये रोनक गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताने. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलमध्ये कनेक्शन होत नाही. आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. चांगली गोलंदाजी नक्कीच आतापर्यंत राहिल्या. रुद्रा किंगनं टॉस जिंकला. निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा आणि तो निर्णय मात्र आतापर्यंत योग्य ठरवत असताना हे 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाल्यात. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळतं. धावसंख्या 1 पुढे जाईल. अतिशय सुंदर गोलंदाजी अगदीच रोनकच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 4 चेंडू जाणं हाताळले. 4 धावा त्यानं खर्च केला. त्या अगोदर अतुलला 1 षटक हाताळलं त्यामध्ये 1 विकेट आणि फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्या. त्या अगोदर स्वप्नीलला जे षटक हाताळलं तिथं त्यानं खर्च केल्या होत्या 10 धावा. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि 1 बाउन्स चेंडू फरार होईल. सीमारेषेच्या पार जाईल. येईल इथं चौकार. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये डीजे.
याच दरम्यान कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरकडे चेंडू निघून येईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव सिंगल डबलचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते शांत गतीनं. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ संपतो आणि 3 षटकाखेर पुन्हा एकदा आपण धावफलकाकडे जाऊया. धावसंख्या 24, 2 for 24 रन आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. ही स्पर्धा आपण यूट्यूब वाहिनीवर थेट पाहतो. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदीच यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपित केली जाते. वाडा खडकोना प्रीमियर लीग 2026 14, 15 आणि 16 जानेवारी या 3 दिवसांमध्ये ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळेल. दरम्यान चौथ्या गोलंदाजीसाठी अतुल पुण्यात गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो. यावेळेला लेगसाठी दिशेने खेळण्याचा प्रयत्न फ्लाय स्लिपमध्ये त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जातं. कुठलीही धाव घेण्याची संधी मिळणार नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. या फळीला शॉटम लेनचा हा चेंडू त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्क्वेअर लेगमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. योग्य रीतीनं हा झेल कंप्लीट केला. आणखी एक विकेट आणखी एक हादरा या ठिकाणी लागत असताना टीम तांबडा किंग या संघाला अगदीच या फळीला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इनटू द एअर. नो मास लँडमध्ये हा चेंडू लँड होतो. अगदीच जर पहिलं स्वीपर कव्हर हा चेंडू जात असताना पाहायला मिळतो आणि या त्याच दरम्यान एक धाव पुन्हा एकदा घेण्याची संधी मिळत्या. थोडंसं शांत गतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याच दरम्यान 2 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये आल्या. धावसंख्या 26 धावा. यावेळेला फुटला चेंडू बॅटची टॉप एज फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षकाकडून फंबल होताना पाहायला मिळाला. त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत असताना पाहायला मिळालाय. चेंडू यावेळेला बिमरचा चेंडू पाहायला मिळतो. नो बॉल असेल. एक अतिरिक्त धाव. यानंतरचा चेंडू फ्री हिट. अगदीच फ्री हिटचा चेंडू येताना पाहायला मिळेल. अतुल यावेळेला कशा पद्धतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळेल हा मात्र प्रश्न आहे. यावेळेला स्लोअर गतीला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूला अगदीच योग्य रीतीनं बॅटच्या रडारमध्ये घेतला आणि वाडा खडकोना प्रीमियर लीग या स्पर्धेतील पहिला षटकार येत असताना पाहायला मिळतो आणि तो षटकार आणणारा बॅटर ठरला आहे मिस्टर अजय. अजय राबोड का फटका सजवला. यावेळेला हलक्या हातानं षटकारानंतर एक सिंगल इंटेलिजंट क्रिकेट पण क्षेत्ररक्षकाला चेंडू दगा देत असताना पाहायला मिळतो. 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याची मुभा मैदानाच्या आतमध्ये मिळत्या. याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. या दुहेरीने धावफलक जाऊन पोहोचेल. 36-36चा आकडा मैदानाच्या आतमध्ये लागला. जसे हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत तसेच हे अंक देखील आपल्याला पाहायला मिळतात. 3 आणि 6 एकमेकांच्या विरोधातले 2 अंक. 36चा आकडा मैदानाच्या आतमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्टँड झाला आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि हे प्रीमियर लीगमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. कारण प्रीमियर लीगमध्ये एका गावातील 8 संघ खेळत असतात आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडू हा प्रॅक्टिसमध्ये नसतो आणि अशा चुका त्यावेळेला होताना पाहायला मिळतात. तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 4 षटका अखेर धावसंख्या तब्बल 37 धावा. 37 रन ऑन द बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यायचं आहे तोपर्यंत आपण घेऊया एक डीजेवाला ब्रेक.
त्याच दरम्यान षटक क्रमांक 5 व स्लॉग ओव्हरच्या षटकाला सुरुवात होते आणि षटकाला सुरुवात होत असताना पहिला चेंडू अगदीच वाईट चेंडू आपला पाहायला मिळाला, ज्यावर एक अतिरिक्त धाव येईल. वाडा खडकोना प्रीमियर लीग 2026 एक भव्य दिव्य सोहळा आज या गावामध्ये रंगताना पाहायला मिळतो. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधील हे शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटचा टॉप एज लागताना पाहायला मिळतो. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडूला फील्ड केला जात आहे, तोपर्यंत आणखी एक धाव फलकावर येताना पाहायला मिळत्या. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसेटच्या दिशेने थोडासा व्हाईट लाईनवर हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये गोलंदाज यशस्वी राहतो. अगदीच खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू जरी स्वर आला असला ना तरी त्यानंतरच्या 2 चेंडूवर फक्त एक धाव खर्च केली. ऑन स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय मिस्टर संजय आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करतोय संजय विरुद्ध संजय असा हा सामना यावेळेला बॅटची एज आणि त्यानंतर चेंडू शरीराचा वेध घेतो. अगदीच एकेरी धाव आणि इथून संजयचं हे कार्य आहे की अजयला ऑन स्ट्राईक आणायचं. अजयच्या बॅटमधून रन्स आलेले आहेत. एक स्ट्रायकर बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजय खेळताना पाहायला मिळतो. तर मात्र संजय त्याचा सामना करण्यासाठी अजय सज्ज. यावेळेला फुलटा चेंडू फटका सजवण्याचा प्रयत्न आणि तिचा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू अगदीच योग्य एंडला फेकी झालेली आपल्याला पाहायला मिळतं. रनआउटच्या रूपानं अजयच्या खेळला पूर्ण विराम लागेल. आणखी एक हादरा या ठिकाणी तमला किंग या संघाला लागत असताना पाहायला मिळतो. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये आणि थोडंच वेळ मैदानाच्या आतमध्ये येऊया. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर महेश जर्सी नंबर 7 मध्ये तसं आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला ऑफ यावेळेला चेंडूला हाताळलं जात्या. बघायची लाईन आहे व्हाईटची, ती शफल होणार नाहीये याची नोंद प्रत्येक गोलंदाजाने घ्यायची आहे. जी व्हाईट लाईन आहे ती त्याच जागी राहणार आहे. त्या लाईनच्या बाहेरून जो चेंडू जाईल तो मात्र स्क्वेअर असेल याची आपण नोंद घ्या, कारण शफल व्हाईटचा नियम नाही आहे. चेंडू बीमर चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावर एक धाव येताना पाहायला मिळते. 1+1 एकूण 2 धावा आमच्या धावफलकाला इथून ऍड कराव्या लागणार आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 43 धावा, 43 रन. यानंतर होणारा सामना आशिष वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये उराडे वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनला लगेच टॉससाठी तयार राहायचं. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, चेल टिपला, मात्र इथं फ्रीडचा चेंडू आपला पाहायला मिळतो. फ्रीडचा चेंडू त्यावर झेल टिपला होता. थोडंसं सेलिब्रेशन त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. जो फ्रीडच्या चेंडूवर झेल टिपला होता यानंतरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. षटक संपलेला. तर पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पहिलं तब्बल 44 धावा धावफलकावर लागल्यात. 45 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 45 धावा हे टार्गेट पार करण्यासाठी रुद्र 11 मैदानाच्या आतमध्ये उतरेल. तोपर्यंत मी विनंती करतोय 2 संघ यानंतरच्या मॅचसाठी टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील. आशिष वॉरियर संघ कॅप्टन आणि उराडे वॉरियर संघ कॅप्टन. लगेच आपण टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. ती चेंडू आणि 45 धावांचं लक्ष नेक्स्ट मॅचमध्ये आपल्या या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. तर यानंतरच्या मॅचसाठी टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये यायचं. आशिष वॉरियर्स आणि उराडे वॉरियर्स. डीजे
तर या ठिकाणी श्री अविनाश ठाकरे सर उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. श्री अविनाश ठाकरे सर आपणास विनंती आहे कृपया आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपलं आम्ही आयोजकांच्या वतीनं शब्द सुमनांना सहर्ष स्वागत करतो. तर मना आपण पाहतो वाडा खडकोना प्रीमियर लीग 2026 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला तांबडा किंग आणि त्यांच्या विरोधामध्ये रुद्रा 11 टॉस जिंकला, प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तांबडा किंगनं तब्बल 44 धावा फलकावर लावल्या. 45 धावांचं आव्हान मात्र यावेळेला रुद्रा 11च्या समोर ठेवलं. चला रुद्रा 11 संघ दोन्ही बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. तर तांबडा किंग संघ आपण आपलं शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवून घ्यायचं. रुद्रा 11ची सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा जाऊया संगीत कक्षामध्ये आणि ऐकूया एक सुमधुर गीत. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल. हॅलो, रुद्रा 11 सलामीची जोडी आपली लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल याची नोंद घ्या. बॅटर बॉल घेऊन जायचं. आशिष वॉरियर्स आणि उराडे वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं. तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी जयवंत गुरुडा सरला विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. जयवंत गुरुडा सरांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. अगदीच त्यांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये या. एका साईडला आशिष वॉरियर्स आणि उराडे वॉरियर्स या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. तर याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये होते सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू या इनिंगची सुद्धा सुरुवात जर आपण पाहिली तर वाईट नव्हत्या. थँक्यू सर. मान्यवरांना विनंती आपण आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हावं. तर मला आपण पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये जाऊया. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आणि पहिला चेंडू वाईट. त्यानंतर लहान निळताव चेंडू जो नाणेफेकीचा कौल झाला तो नाणेफेकीचा कौल अगदीच येताना पाहायला मिळाला. आशिष वॉरियरच्या माध्यमातून आशिष वॉरियरच्या बाजूनं टॉस येताना पाहायला मिळाला. या फळीला बॅटच्या रडारमध्ये आला चेंडू स्कोअर लाईक रिझन मधून आमच्या मान्यवरांना हाय हॅलो हावर यू विचारणारा हा फटका येताना पाहायला मिळलो. येतोय चौकार. या 4 धावसंख्येत होईल वाढ. डीजे
ऑनस्ट्रिक बॅटर मिस्टर ऋतिक आपल्याला पाहायला मिळतो. ऋतिकच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच आला. धावसंख्या जर पहिले धावफलकावर 5. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे, थोडंसं उशिरानं बॅट फिरताना पाहायला मिळतो. तोपर्यंत चेंडू विकेट किपरपर्यंत जाऊन पोहोचतो. गोलंदाजी मार्कवर अजयच्या विरोधामध्ये ऋतिक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतो. अजितची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. एक स्वर चेंडू आला, एक चौकार आला, त्या व्यतिरिक्त 3 निर्धाव चेंडू अतुलनं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकलेत. अतुल पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवर त्याच्यासमोर फलंदाजीसाठी ऋतिक. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू समोरच्या दिशेनं टोलवला. अगदीच लॉंग ऑनमधून 1 बाउन्सनं चेंडू आमच्या क्षेत्ररक्षकांच्या भेटीसाठी निघून जातो येतो. अगदीच चौकार. डीजे येताना पाहायला मिळाला. अजून ही या वेळेला स्वर चेंडू वाईट चेंडू पाहिला निहाळला. बाकीचं काम पंचांवर सोपवलं. पंच दर्शवत असताना या ठिकाणी स्वर चेंडू वाईट चेंडू आणि या वाईटच्या रूपानं या ठिकाणी एकदा येताना पाहायला मिळते. अजयला गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा हा चेंडू फेकण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. आशिष वॉरियर यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतो. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या मॅचनंतर लगेच आपण तयार राहायचं आहे. या वेळेला पुन्हा एकदा अप्रतिम सम्मानीन ते सर्रार डिलिव्हरी आपल्या अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आला. या निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक पहिला संपत्या आणि पहिल्या षटकाखेर 10 धावा धावफलकावर. अगदीच पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा येताना पाहायला मिळतात. ओव्हर ब्रेकमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया संगीत कक्षामध्ये. डीजे दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संजय सज्ज झालाय. दरम्यान या वेळेला पुन्हा एकदा स्वर चेंडू आणखी एक अतिरिक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. तर या ठिकाणी मान्य श्री विनोद पराड सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना मात्र आम्ही आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय आपण कृपया मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. दिस विनोद पराड सर, आम्ही आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं शब्द सुमनांना आपलं सहर्ष स्वागत करतो. आपणास विनंती आहे कृपया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा, आस्वाद घ्यावा. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया. षटक क्रमांक 2 इन ॲक्शनमध्ये पहिल्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतो. दरम्यान पुढचा चेंडू यावडला अगदीच हलक्या हातानं जणू काही हा बॅटर टेस्ट खेळतोय त्या पद्धतीनं या चेंडूला त्यांना डिफेन्स केलं होतं. मात्र एक धाव घेण्याची संधी मिळते. एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली जात्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल या एका धावेनं तब्बल 12 धावा 13 धावा. 1-3-13चा आकडा मैदानाच्या आतमध्ये लागत असताना या फळीला खाली राहणारा हा चेंडू समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत आणखी एक धाव. एकेरी दुहेरीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिकच्या बॅटमधून 2 चौकार नक्कीच निघाले होते. मात्र तदनंतर दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हातानं अगदीच मान्यवरांचं मुख्य व्यासपीठावर मी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो.
आपण पाहतोय वाडा खडकोली वाडा खडकोन प्रीमियर लीग 2026 एक रंगतदार सोहळा 3 दिवस ही स्पर्धा रंगताना आपला पाहायला मिळणार आहे. यावेळेला स्कोअर मध्ये निघून आला हा चेंडू एक धाव कंप्लीट, थोडीशी पंबलिंग आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटर घेत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या 2 पुढे जाईल, जाऊन पोहोचेल, आमचे स्कोअर आपल्यापर्यंत पोहोचवतील. अगदीच धावसंख्या 17 17 17चा आकडा मैदानाच्या आतमध्ये लागला. हा 17चा खतरा कुठल्या बॅटरला असेल की गोलंदाजाला असेल हा मात्र प्रश्न आहे. दरम्यान या फळीला आणखी एक शॉट या ठिकाणी अगदीच लॉंग लेग मध्ये हा चेंडू निघून जातो आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून फंबल होत असताना पाहायला मिळतो. आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी चेंडू निघून येतो, 4 धावेसाठी येतोय चौकार, 4चा वार. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आजच्या पहिल्या दिवसामध्ये मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला लाभत असताना आपला पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपला. जो प्रेक्षक वर्ग नुकताच 6 सीटर स्पोर्ट्स आणि या मैदानावर जोडला गेला त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो, त्यासोबत आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो, आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. एका बाजूला रुद्रा किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये तांबडा किंग या दोन संघांमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळतो. अगदीच पहिल्या इनिंगमध्ये तांबडा किंगनं यावेळेला फलंदाजी करत असताना तब्बल 44 धावा धावफलकावर लावल्या, 45चं आव्हान ठेवलं आणि त्यात आव्हान पेलवत असताना रुद्र 11 संघानं आतापर्यंत दुसरं षटकाचा खेळ संपला आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला म्हटलं वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम, आणि ठोकला षटकार. जणू आमच्या मान्यवरांच्या स्वागतासाठी आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. रवीच्या विरोधामध्ये हा ठोकला षटकार बॅटर ऋतिकच्या बॅटमधून निघणारा हा षटकार. ऋतिकनं आतापर्यंत कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केल्या आणि तर जो मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झाले त्यांची नावं मिथून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. विनोद पराड सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यासोबत मिलिंद तरे सर, चेतन शेलार सर, महेश सरोज सर आणि राजेश सरोज सर, मधुकर दापशी सर, या सर्वांचं मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. अगदीच याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाली. अगदीच ऋतिकच्या खेळाला पूर्ण विराम लागली, 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाली. तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळाला. 25 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावांची इनिंग खूप महत्त्वाची ठरणार आहे टीम रुद्रा 11 साठी. नवीन फलंदाज जर्सी नंबर 4 4 क्रमांकाच्या जर्सीमध्ये स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये जातो. खूप चांगली स्पर्धा या वाडाखडमुना गावामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेटमध्ये हे गावसुद्धा येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती करताना पाहायला मिळेल आणि ही प्रीमियर लीग म्हणजे गावातील नवनवीन टॅलेंट निवडण्याचं एक साधन मानलं जातं. या निमित्तानं अगदीच गावकरी एकत्र येताना पाहायला मिळत आहेत, एका मंचावर येताना पाहायला मिळत आहेत, वादविवाद विसरताना पाहायला मिळत आहेत आणि ते काम आज ही क्रिकेटच्या प्रीमियर लीग करताना आपल्या प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळतं आहे. अगदीच याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आणखी एक चेंडू हाताळला गेला रवीच्या माध्यमातून. 1 षटकारानंतर त्यानं कमबॅक केला, 1 विकेट आपल्या नावावर केली आणि तदनंतर चेंडू निर्धाव हाताळला. अगदीच 3 चेंडू तिसऱ्या षटकातल्या मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले. धावसंख्या 27. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला शॉट ऑफ लेनचा चेंडू अगदीच हलक्या हातात त्या चेंडूला कट केला. क्षेत्ररक्षक बनबावचा चेंडूला कलेक्ट करतो. तोपर्यंत आणखी एक धाव चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते आणि एकेरी दुहेरीचं क्रिकेट आता ज्याची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे ना तेच रुद्र 11चे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दरम्यान रवी पुन्हा एकदा सज्ज आहे चेंडू क्रमांक 5 हाताळण्यासाठी. या वेळेला शॉट ऑफ लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये निघून येतो आहे. क्षेत्ररक्षकाकडून फंबल, 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर नाही आहे. 2 धावांची समाधान या दुहेरीनं धावफलक जाऊन पोहोचेल. 30 धावा, 30 रन ऑन द बोर्ड. अजूनही 15 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू येणारे शिल्लक आहेत तब्बल 13 चेंडू आणि या 15 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे.
13 चेंडू आणि 15 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रवीने पहिला षटकार खाल्ल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळल्या. कमबॅक कसा करावा ते मात्र त्यानं दाखवला. पहिला चेंडू जरी माझा खराब पडला असेल तरी त्यानंतर मी चांगली गोलंदाजी करून दाखवेल. यावेळेला बॅटची एज, बॅटचा किनारा आणि विकेटचा सहारा असं म्हटलं जातं. अगदीच विकेट किपरनं टिपलाय हा झेल आणि संपला. बॅटर अतुलचा खेळ. अतुल इज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये जाऊया आणि एक सुमधुर गीत ऐकूया. डीजे गोलंदाज अजय संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होता. अजयनं पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. तर पुन्हा एकदा तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू विकेट किपरपर्यंत जाऊन पोहोचतो. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. अजय जर पाहिलं तर या संघाचा स्ट्रायकर प्लेअर म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली फलंदाजी त्यानं केली होती. त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये पहिलं षटक थोडंसं ज्या धावा पाहिजे होत्या त्या अनुषंगानं थोडंसं मागं ठरलं होतं. मात्र त्यानंतर तो दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला चेंडू. यावेळेला डायरेक्ट हिट केला जाईल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अतिरिक्त धावा घेण्याची संधी मिळणार आहे की पण नुकसान गोलंदाजी करणाऱ्या संघाला होत नाही. विकेट्स टीम रुद्रा 11 आणि तमडा किंग या दोन संघांमध्ये ही या स्पर्धेतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या लढतीतला पहिला विजय कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे मात्र पाण्याचा बॅट यावेळेला चेंडू टॉपेज होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही. येतोय विकेट क्रमांक 3 आणि या 3ऱ्या विकेटला सेलिब्रेट करूया पुन्हा एकदा आमच्या डीजे दादांसोबत. डीजे रोहन गिरीश का सुनने का गाना. पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये जाऊया. आणि अक्षय म्युझिकल की ओर से प्रेजेंट करने जा रही समोर पुन्हा एकदा एकेरी महत्वाचा गोलंदाज आणि दुसऱ्या षटकामध्ये तो कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा आला आणि त्यानं दुसरं षटक सुंदररित्या हाताळलं. पहिल्या चेंडू डॉट, नंतर 1, त्यानंतर विकेट आणि पुन्हा एकदा 1 धाव. 4 चेंडू त्यानं हाताळले. 4 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्यात. आपल्या संघाला या सामन्यामध्ये स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न अजय मैदानाच्या आतमध्ये करतो. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आणि एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या मुख्य व्यासपीठासमोर चेंडू निघून येतो. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकेरी धावे त्यांना पाहायला मिळेल. या फटक्यामध्ये कदाचित अजून थोडी ताकद असती तर चेंडू सीमारेषा पार करू शकला असता. कारण शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू खेळण्यासाठी टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली संधी असते. मात्र त्यावर मोठा फटका सजवता आला नाही. एकेरी धाव येताना पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू अगदीच डीप होणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्लोअर गतीतला चेंडू
ज्या पद्धतीचे चेंडू अगदीच पहिलं तर जयदेव उनाटकर ला आपण सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहिला आहे. त्याच पद्धतीचा हा चेंडू थोडासा डीप होणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपत्या. आणि अजयचा जर विचार केला त्यानं या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 षटकांमध्ये तो 13 धावा खर्च करतो. आणि आता मात्र शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवतील 6 चेंडू आणि किती धावांची गरज आहे? 6 चेंडू आणि 12 धाबीची गरज आहे. 6-12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनल्या. 6 चेंडू आणि 12 धाबा ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनणार आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज मनोज गोलंदाजी मार्कवर येतो. शेवटचा चेंडू शेवटचं षटक ज्याच्यामध्ये 12 धाबा डिफेन्स करायचे आहेत. या फळीला पहिला चेंडू बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू होता. मात्र मोठा फटका सजवण्यामध्ये येते अपयश. एक सुंदर झेल या फळीला टिपला जातो. आणि इथून हे चेंडू जर आपण पाहिले निव्याचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि निव्याचे चेंडू सहजा तेवढे ट्रॅव्हल करत नाही आहे. त्यात फटका खेळल्यामध्ये थोडीशी ताकद जी आहे ती कमी पडते. आणि इथं एक विकेटचं पत्र येताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 12 धाबीची. जाऊया पण एकदा संगीत कक्षामध्ये डीजे. थँक्यू. पहिल्या चेंडूवर मनोजनं आपल्या खात्यामध्ये यश संपादन केल्या. विकेट मात्र आपल्या खात्यामध्ये मिळवून घेतल्या. तर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोनक डवखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चेंजेस या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. अगदीच डीपमध्ये जर पहिल्या स्क्वेअर लेगमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. प्रोटेक्शन आहे, लॉंगॉनला आहे, लॉंगॉफला आहे. चार चेंडू आणि 11ची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून एक चौकार किंवा चौकार येणं खूप गरजेचं आहे. शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची गरज होते. पहिल्या चेंडूवर विजेताला एक धावांमध्ये 4 चेंडू तर मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. लेसाच्या दिशेने खेळला हा फटका पाहायला मिळतो. पण पाऊस चेंडू झाला फरार. आला इथं चौकार. 4चा बार. डीजे. आशिषला विनंती. आशिष आपण मुख्य व्यासपीठावर यायचा. दरम्यान या वल्ला बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि इथं काय दर्जेदार ताकदवर फटका. आमच्या मान्यवरांना हाय हॅलो हावर यू विचारणार हा फटका आला. येतो विकेपीएल षटकार. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 1 धावा. चला 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. हे दोन्ही चेंडू जर निर्धाव काढले जात आहेत ना तर इथून आपला पहिली सुपर ओव्हर पहिल्याच मॅचमध्ये या सुपर डुपर हिट स्पर्धेमध्ये आपला पहिल्याच सामन्यामध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळेल का ही आशा मात्र आता पल्लावीत झाली आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 निर्धाव चेंडू आणि सुपर ओव्हर. या 2 चेंडू मागे 1 धाव येते. तर इथून सामना रुद्रा 11च्या बाजूने फिनिश होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज मनोज. त्याच्या समोर जर बॅटर पाहिला तर रवींद्र. या वेळेला चेंडू आणि वाईट हा सामना फिनिश होताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स घेऊन घ्यायचं.
चला आशिष वॉरियर्स लगेच आपण आपलं छत्रशी सजवा. मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. आशिष वॉरियर्स आणि उराडी वॉरियर्स या दोन संघांमध्ये हा दुसरा सामना पाहायला मिळेल. आशिष वॉरियर विन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आशिष वॉरियरनं टॉस जिंकला आणि निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. आपण चला लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे.